Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and welcome to the session Corporate and Securities Law. Learning objective of this lecture. In today's lecture, we will learn about Introduction of Securities Contract Regulation Act 1956. It is abbreviated as SCRA 1956. So we can call it as SCRA 1956. In today's lecture, we will see what were the objectives behind SCRA 1956, and we will also discuss about some of the definitions included in SCRA 1956. Introduction to Securities Contract Regulation Act 1956. According to this act, a security is an inclusive term referring to shares, debenture, marketable securities, bonds, unit, derivatives, and all similar product. These securities are tradable. This brings references to stock exchange, a place where securities are traded. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रा 1956 नुसार सिक्युरिटी ही एक इन्क्लुसिव्ह टर्म आहे. यामध्ये शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड्स, मार्केटेबल सिक्युरिटीज तसंच युनिट, डेरिव्हेटिव्ह आणि सिमिलर प्रोडक्टचा अंतर्भाव होतो. आता सिक्युरिटी म्हटलं की इट रेफरन्सेस टू द स्टॉक एक्सचेंज, आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी सिक्युरिटीज आर ट्रेडेड, द प्लेस वेअर सिक्युरिटीज आर ट्रेडेड. ज्या ठिकाणी सिक्युरिटीजचा व्यवहार होतो किंवा खरेदी विक्री होते त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. Traditionally, stock exchange in India where organizations form generally on non-profit basis, and the trading member besides rendering services were also owning, controlling and managing the stock exchanges. म्हणजे पारंपरिक पद्धतीनुसार स्टॉक एक्सचेंज हा कशासाठी तयार केला होता? ऑन नॉन प्रॉफिट बेसिस, म्हणजे प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन नाही झाला होता. आणि ट्रेडिंग मेंबर हे त्या स्टॉक एक्सचेंजला सर्व्हिसेस रेंडर करायचे. तेच त्या स्टॉक एक्सचेंजचे मालक होते. स्टॉक एक्सचेंज मॅनेज करायचे, कंट्रोल करायचे. दे वेअर नॉट कॉर्पोरेटाइज, म्हणजे ऍट दॅट टाइम स्टॉक एक्सचेंज वेअर नॉट कॉर्पोरेटाइज. दिस टाइप ऑफ सिस्टम हॅड इट्स ओन डेमेरिट्स, आणि हे कॉर्पोरेटाइज नव्हते, त्यामुळे त्याचे काही तोटे होते. With passes of time, it was felt that it is better to corporatize stock exchange. Important advantage of corporatization of stock exchange was public interest become dominant factor. म्हणजे पूर्वीच्या काळी स्टॉक एक्सचेंजचं कॉर्पोरेटायझेशन झालं नव्हतं, आणि जसजसा काळ जायला लागला तस तसं स्टॉक एक्सचेंजचं कॉर्पोरेटायझेशन होणं आवश्यक आहे असं वाटायला लागलं. आता हे स्टॉक एक्सचेंजचं कॉर्पोरेटायझेशन का झालं पाहिजे, तर बिकॉज ऑफ पब्लिक इंटरेस्ट बिकम डॉमिनंट फॅक्टर, म्हणजे लोकांचं हित हा एक प्रबळ घटक बनला की अरे लोकांचं हित बघितलं पाहिजे तर स्टॉक एक्सचेंज राहतील, आणि म्हणून मग स्टॉक एक्सचेंजचं कॉर्पोरेटायझेशन झालं. In order to prevent undesirable transactions in securities and to promote healthy stock market, Securities Contract Regulation Act 1956 was enacted by Parliament. Securities Contract Regulation Act 1956 हा पार्लमेंट मध्ये पास केला गेला. कशासाठी? टू प्रिव्हेंट अनडिझायरेबल ट्रान्झॅक्शन, अनपेक्षित किंवा जी ट्रान्झॅक्शन्स होऊ नयेत असं वाटतं ती ट्रान्झॅक्शन्स टाळण्यासाठी, चुकीची ट्रान्झॅक्शन्स टाळण्यासाठी, अँड टू प्रमोट हेल्दी स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केट हेल्दी व्हावं यासाठी सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट 1956 पास केला गेला. Securities Contract Regulation Act 1956 provide for direct and indirect control over virtually all aspect of securities trading in stock market. म्हणजे या कायद्यानुसार स्टॉक मार्केटमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन्स होतात
किंवा सिक्युरिटीजचं ट्रेडिंग होतं त्याच्यावर व्हर्च्युअली डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कंट्रोल ठेवलं गेलं. इट मेनली डील्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ provisions for regulating stock exchanges and to ensure that the transactions on stock exchanges are carried out in transparent and regulated manner. म्हणजे मुळात हा जो कायदा पास केला गेला कशासाठी स्टॉक एक्सचेंजचं रेग्युलेशन करण्यासाठी आणि जी स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात ती ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सपरंट असावीत आणि ती ट्रान्झॅक्शन्स रेग्युलेटेड मॅनर मध्ये व्हावीत याची खात्री देण्यासाठी स्क्रा 1956 पास केला गेला. दिस ऍक्ट गिव्स पॉवर टू सेंट्रल गव्हर्नमेंट. या कायद्याने स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भातल्या काही पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटला पास म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळाल्या. हाऊएव्हर ऑलमोस्ट ऑल दीज पॉवर्स हॅव बीन डेलिगेटेड टू सेबी. पण आता मात्र या सेंट्रल गव्हर्नमेंटला पास केलेल्या ज्या सर्व पॉवर्स आहेत त्या सेबीला डेलिगेटेड दिल्या गेल्या आहेत. सेबी इज द अथॉरिटी टू एक्झरसाइज कंट्रोल ओव्हर कॅपिटल मार्केट अँड इन्शुअर इट्स ऑर्डरली ग्रोथ. म्हणजे आता सेबी ही अथॉरिटी आहे जी कॅपिटल मार्केटवर नियंत्रण ठेवते आणि कॅपिटल मार्केटची ऑर्डरली ग्रोथ व्हावी यासाठी प्रयत्नात असते किंवा खात्री देते. Objectives of Securities Contract Regulation Act 1956. Main objectives of Securities Contract Regulation Act 1956 are as follows. First one, to provide regulation of stock exchange. म्हणजे स्टॉक एक्सचेंजना रेग्युलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी स्क्रा अस्तित्वात आला. सेकंड, टू प्रोव्हाइड रेग्युलेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन सिक्युरिटीज. स्टॉक एक्सचेंज मध्ये सिक्युरिटीज च्या संदर्भातले जे ट्रान्झॅक्शन्स होतात त्या ट्रान्झॅक्शन्सना रेग्युलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी स्क्रा अस्तित्वात आला. टू प्रिव्हेंट अनडिझायरेबल स्पेक्युलेशन इन सिक्युरिटीज. त्याचबरोबर म्हणजे स्टॉक एक्सचेंज मध्ये जे ट्रान्झॅक्शन्स होतात त्या ट्रान्झॅक्शन्स होत असताना जे अनडिझायरेबल स्पेक्युलेशन होऊ शकतं ते टाळण्यासाठी स्क्रा अस्तित्वात आला. टू रेग्युलेट बाईंग अँड सेलिंग ऑफ सिक्युरिटीज आउटसाइड द लिमिट ऑफ स्टॉक मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंजच्या लिमिटच्या बाहेर जे बाईंग सेलिंग सिक्युरिटीजचं होऊ शकतं ते रेग्युलेट करण्यासाठी आणि हे बाईंग रेग्युलेशन कशा माध्यमातून बाय लायसेन्सिंग सिक्युरिटीज डीलर. सिक्युरिटीजचे जे डीलर आहेत त्यांना लायसन्स देऊन आउटसाइड ट्रेडिंगचं रेग्युलेशन करण्यासाठी म्हणजे करणं हा एक स्क्राचा ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड लास्ट ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड फॉर सर्टन अदर रिलेटेड मॅटर. इतर संबंधित जे मॅटर्स आहेत स्टॉक एक्सचेंजशी संबंधित त्याचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा स्क्रा 1956 अस्तित्वात आला. Some of the definitions in Securities Contract Regulation Act 1956. Meaning of some of the important terms as defined in Securities Contract Regulation Act 1956 are as under. First of all, we will see what is meaning of contract. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही कायदा ज्या वेळेला पास होतो त्यावेळेला त्या कायद्याचं काय नाव आहे त्यातल्या प्रत्येक कोणत्या कोणत्या टर्म्स वापरल्या आहेत त्याचे अर्थ काय आहेत हे कायद्यामध्येच दिलेले असतात. आपण इथे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट 1956 पाहत आहोत आणि त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट. According to Section 2A of Securities Contract Regulation Act 1956, contract means a contract for or relating to purchase or sale of securities. म्हणजे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट 1956 च्या सेक्शन 2A मध्ये कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन दिलेली आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट जे रिलेटेड टू द परचेस अँड सेल ऑफ सिक्युरिटीज, ज्यामध्ये सिक्युरिटीजची खरेदी विक्री केली जाते त्याला कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. द नाऊ वी विल सी टर्म सिक्युरिटीज. टर्म सिक्युरिटीज has been specifically defined in the SCRA as it is defined under section 2H. Security includes
आता सेक्युरिटी इज अ इन्क्लुसिव्ह टर्म आहे, हे आपण अगोदरच बघितलं. म्हणजे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट नुसार इट इज इन्क्लुसिव्ह टर्म. इट इन्क्लुड्स कशा कशाचा अंतर्भाव होतो? शेअर्स, स्क्रिप्ट, स्टॉक, बॉन्ड्स, डिबेंचर, डिबेंचर स्टॉक and other marketable securities of like nature in or any of the incorporated company or other body corporate. म्हणजे securities मध्ये शेअर्स येतात. स्क्रिप्ट्स म्हणजे आपण बघितलं की ऑनलाईन शेअर्स, त्याला स्क्रिप्ट्स असं म्हणतात. स्टॉक, अनेक शेअर्स, स्टॉक आणि शेअर्स मधला फरक आपण बघितला होता अगोदरच्या लेक्चरमध्ये. म्हणून मी मुद्दामून ते लेक्चर अगोदर घेतलं की स्टॉक आणि शेअर्स म्हणजे फरक काय आहे, बॉन्ड्स आणि डिबेंचर्स मध्ये काय आहे, कदाचित माहित नसेल. तर त्या टर्म्स क्लिअर व्हाव्यात म्हणून आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये हे सगळं बघितलेलं आहे. सर्व मार्केटेबल सिक्युरिटीज ऑफ एनी इनकॉर्पोरेटेड कंपनी और बॉडी कॉर्पोरेट याचा सिक्युरिटीज मध्ये अंतर्भाव होतो. सिक्युरिटीज मध्ये डेरिव्हेटिव्हचा पण अंतर्भाव होतो. त्याच्यानंतर थर्ड वन, युनिट और एनी अदर इन्स्ट्रुमेंट इश्यूड बाय एनी कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम टू द इन्व्हेस्टर्स इन सच स्कीम. म्हणजे या स्कीम मध्ये युनिट्स आणि इन्स्ट्रुमेंट्स यांचा सुद्धा अंतर्भाव होतो. फोर्थ वन, सेक्युरिटी रिसिप्ट ॲज डिफाईन द सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002. म्हणजे या सेक्युरिटीज मध्ये सेक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट मुळे अस्तित्वात आलेले सिक्युरिटीज रिसिप्टचा पण अंतर्भाव होतो. फिफ्थ वन, युनिट और अदर सच इन्स्ट्रुमेंट इश्यूड टू द इन्व्हेस्टर्स अंडर एनी ऑफ म्युच्युअल फंड स्कीम. म्युच्युअल फंड स्कीमच्या युनिटचा पण अंतर्भाव होतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा अंतर्भाव होतो. फोर्थ वन, such other instrument as may be declared by central government to be securities. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने असे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्या सिक्युरिटीज आहेत म्हणून डिक्लेअर केलेले असतील, अँड राईट ऑर इंटरेस्ट इन सिक्युरिटीज, ऑल दीज आर इन्क्लुडेड इन टर्म सिक्युरिटीज. It was held that unit issued by mutual fund is a security as definition of security is a inclusive term. विद्यार्थी मित्रांनो, सिक्युरिटीज मध्ये शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड्स याचा अर्थ बघितला. सिक्युरिटीज मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा पण अंतर्भाव होतो. त्याचं एक स्पेसिफिक वेगळी डेफिनेशन स्क्रा 1956 मध्ये दिलेली आहे. अकॉर्डिंग टू स्क्रा 1956 section 2b, government security means a security created and issued whether before or after commencement of this act by central governments or state government for purpose of raising public loan or having one of the form specified in section 22 of Public Debt Act 1944. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कशाला म्हणतात? तर स्क्रा 1956 पास होण्याच्या अगोदर किंवा नंतर सेंट्रल ह्याने गव्हर्नमेंटने ज्या ज्या सिक्युरिटीज तयार केल्या असतील आणि इश्यू केलेल्या असतील फॉर कशासाठी? टू रेज पब्लिक लोन. तर to raise public loan and having one of the forms specified in section 22 of Public Debt Act 1944. स्क्रा 1956 च्या अगोदर पब्लिक डेप्ट ऍक्ट 1944 अस्तित्वात आला होता. त्याच्या सेक्शन 22 नुसार ज्या सिक्युरिटीजचा फॉर्म आहे त्या सिक्युरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे स्क्रा मध्ये डिफाईन केलेलं आहे. Definition of government securities can be explained with following flowchart. Government securities means securities created and issued whether before or after commencement of SCRA 1956 by central government or state government for purpose of raising public loan and having one of the form specified in section 22 of Public Debt Act 1956. Now
we will discuss in detail what is government securities. Government securities means a security created and issued by government for purpose of raising public loan and having one of the following forms, namely पब्लिक लोन रेज करण्यासाठी गव्हर्नमेंट ज्या सिक्युरिटीज क्रिएट करतं आणि इश्यू करतं त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हणतात. त्याचा फॉर्म हा खालीलपैकी एका स्वरूपाचा असायला हवा. फर्स्ट दिलंय स्टॉक ट्रान्सफरेबल बाय रजिस्ट्रेशन इन बुक्स ऑफ बँक. सेकंड म्हणजे बुक्स ऑफ बँक्स मध्ये स्टॉक ट्रान्सफरेबल स्वरूपात असायला हवं किंवा प्रॉमिसरी नोट पेएबल टू ऑर्डर. थर्ड बेअरर बॉन्ड्स पेएबल टू बेअरर. फोर्थ form prescribed in this behalf. Any securities created and issued by depository in such form for such of the purpose of this act as may be prescribed. आता ह्या आपल्या डिपॉझिटरीजने क्रिएट केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीज पण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हणतात. तर प्रिस्क्राईबचा अर्थ पुढच्या लाईन मध्ये दिलेला आहे. प्रिस्क्राईब मीन्स प्रिस्क्राईब बाय रूल्स मेड अंडर धिस ऍक्ट. ऍक्टच्या अंडर जे नियम आहेत त्यामध्ये जे प्रिस्क्राईब केले त्याला प्रिस्क्राईब असं म्हणतात. प्रॉमिसरी नोट इन्क्लूड्स अ ट्रेजरी बिल. प्रॉमिसरी नोट मध्ये ट्रेजरी बिलचा सुद्धा अंतर्भाव होतो. So student, today we have discussed about what is meaning of contract and what is meaning of security. आता security ही inclusive term असल्यामुळे security मध्ये कोणाकोणाचा अंतर्भाव होतो ते पण आपण इथे बघितलं. So today we will stop here and meet again in next lecture. Thank you and happy learning to you.